चलो लेट स्टार्ट. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कोणते ट्रान्झॅक्शन हे टॅक्सेबल आहेत, कोणते ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल नाही आहेत. ओके, सो क्वेश्चन नंबर 30 जी लिस्ट आहे ते एकदा एक दोन वेळा वाचून काढा, म्हणजे तुम्हाला जास्त हेल्प होईल त्याची. ओके, देन अजून थोडासा शॉर्टकट केलेलं आहे मी. पुढे फक्त सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर नेचर ऑफ टॅक्सेबल, नॉन टॅक्सेबल आणि अमाऊंट, म्हणजे सॉल्व पण होतील सायमल्टेनियसली. सो फर्स्ट आहे प्रॉब्लेम बेस्ड ऑन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सर्व्हिसेस. तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सर्व्हिसेस ह्या बेसिकली काय असतात, तर प्रॉफिट मेकिंग सर्व्हिसेस असतात. ओके, सो प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन कोणतीही असेल तर लक्षात ठेवा ती सगळी काय असणार आहे, तर टॅक्सेबल असणार आहे. टॅक्सेबल. ओके, हां. सो फर्स्ट आहे एरियल ॲडव्हर्टायझिंग ₹5,00,000. सो काय असणार आहे, टॅक्सेबल. हां, सो एवढंच फक्त मेन्शन करा, टॅक्सेबल अमाऊंट आहे 5,00,000. सेकंड, सेल्स ऑफ टाइम स्लॉट ऑफ द advertisement ऑन टेलिव्हिजन 10 लाख. सो टॅक्सेबल अमाऊंट आहे 10 लाख. देन थर्ड ट्रान्झॅक्शन, चार्जेस फॉर प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ वोडाफोन ₹15 लाख. सो काय असणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे 15 लाख. देन ट्रान्झॅक्शन फोर्थ, advertisement via space in print media ₹20 लाख, टॅक्सेबल. टॅक्सेबल देन अमाऊंट आहे 20 लाख. 20 लाख. देन नेक्स्ट, कमिशन कमिशन चार्जेस. चार्जेस टॅक्सेबल. थोडक्यात लक्षात ठेवायचं, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची कोणतीही व्हॅल्यू आली तर ती काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे, कारण टॅक्सेबल. प्रॉफिट मेकिंग आहे. देन सेल्स लॉट ॲडव्हर्टाइजमेंट रेडिओ मिरची, टॅक्सेबल. टोटल करा, 30 लाख. 150 लाख. किती आले, 1,50,00,000. 1,50,00,000. आता त्याच्या पुढे ना प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला की डिस्ट्रीब्युशन हे CGST ला आणि IGST ला कसं असलं पाहिजे त्याच्याबद्दल एक नोट दिली जाते. ओके, त्या पद्धतीने काय करायचं, तर डिस्ट्रीब्युशन करायचं. आता इथे मी पुढचं पेज थोडंसं माझं सेंड करायचं राहिलेलं आहे. सो काय मेन्शन केलंय बघा, कम्प्युट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेएबल thereon if all the charges are exclusive of goods and service tax and it is applicable rate of GST is 5%. ओके, सो 5% म्हणजे CGST ला 2.5% आणि SGST ला 2.5% डिस्ट्रीब्यूट करायचे. सो टोटल टॅक्स किती मिळाला, 1 लाख. 1,05,00,000. 1,05,00,000. ओके, सो टोटल त्याच्यानंतर हा येईल 5% डिस्ट्रीब्यूट करा 2.5, हा जाईल GST. CGST ला आणि 2.5 जाईल SGST. 2,500. किती झालं, 2,62,500 60 to 500. and 2,62,500. ओके, then total GST payable 1,10,25,000. नाही नाही, ह्या दोघांची फक्त टोटल करायची, म्हणजे तुमच्या इंट्रामध्ये किती टोटल टॅक्स काय केला जाईल, पे केला जाईल. 5,25,000. 5,25,000. लक्षात आलं का, बघा अशा पद्धतीने काय करायचे, तुम्हाला प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याचं डिस्ट्रीब्युशन किती पर्सेंटने करायचं हे दिलं जाईल. ठीक आहे, त्या पद्धतीने जे आन्सर येईल ते डिस्ट्रीब्यूट करायचं आणि इथे टोटल टॅक्स पे एक्झॅक्टली किती होणार आहे. पहिला कॉलम असेल सिरियल नंबर, दुसरा कॉलम असेल ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन किंवा टॅक्सेबल नॉन टॅक्सेबलचे 2 कॉलम केलात तरी चालेल आणि एक अमाऊंटचा कॉलम. येते लक्षात, नादिरा लक्षात आलं का.
हा मॅडम. ओके, चला पुढे काय सांगितलंय बघा. ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड कमिशन एजंट. ओके, सो इथे दिलेलं आहे Mr. Optimistic receive the following sum exclusive of taxes. Compute its goods and service tax liability assuming GST rate at 18%. Okay, so the total दिलेला आहे tax 18%. That means CGST ला आणि SGST ला 9% distribute होईल. So acted as coach for U19 cricket tournament organized by MCA rupees 1 lakh. So transaction number put up करा. Then taxable or non-taxable. फर्स्ट ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल. जसं मी taxable. सांगितलं की काही नाही लक्षात आले तर ते बेसिकशी रिलेटेड जातात की लक्झरियसशी रिलेटेड जातात, याच्यावरून सुद्धा आपण आयडिया लावू शकतो. सो हे तर हे टुर्नामेंट टॅक्स हे वगैरे काय असतात तर सगळे काय असणार आहेत, हे लक्झरियसशी रिलेटेड काय आहेत ट्रान्झॅक्शन आहेत. दॅट मीन्स ते आपण टॅक्सेबल मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, तो अमाऊंट आहे त्याची 1 लाख. 1 सेकंड ट्रान्झॅक्शन कमिशन फ्रॉम ऍक्टिंग ऑफ कमिशन एजंट ऑफ कंझ्युमर गुड्स. ओके, कमिशन मिळालेलं आहे 2 लाख टॅक्सेबल. 2 लाख. देन थर्ड commission from acting as a clearing from the forwarding agent 3 lakh, same taxable 3 lakh. Then fourth margin earned from the trading in the derivative taxable 4 lakh. 4 lakh. And fifth जसं आपल्याला माहिती आहे की ऍग्रिकल्चरल काय असणार आहे, नॉन टॅक्सेबल असेल. ओके, सो तर इथे कमिशन कशावरती आहे बट ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट वरती आहे. दॅट मीन्स नॉन टॅक्सेबल. नाही, 10 lakh. So टोटल अमाऊंट आली 10 lakh. 10 lakh. Then 9% 9% GST. GST and 90,000 9% is GST. GST. किती आले 90,000 90,000 1,80,000 1 lakh total GST. 80,000 total GST 1 lakh 80,000. आलं लक्षात? सोपे आहेत एकदम, याच्यामध्ये फारशा काही डिफिकल्टीज नाही आहेत. फक्त तुम्हाला इथे दिलेल्या पर्सेंटेज नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. ट्रान्झॅक्शन टॅक्सेबल नॉन टॅक्सेबल फक्त ओळखायचे आहे. नेक्स्ट बघा, आता इथे तुम्हाला बुकमध्ये सुद्धा ना वेगवेगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा याच्यानुसार वेगवेगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत. बट जेव्हा एक्झामला विचारलं जाईल तेव्हा एकाच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वेगवेगळे, एखादं ट्रान्झॅक्शन हे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असू शकतं, एखादं जसं आता आपण सांगितलं स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे, एखादं ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड असेल, एखादं हेल्थ केअरशी रिलेटेड असेल, असं कॉम्बिनेशन करून तुम्हाला ट्रान्झॅक्शन ही दिली जातील आणि त्यामधलं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हे टॅक्सेबल आहे की नॉन टॅक्सेबल आहे. ओके, आता मेडिकल सर्व्हिसेस ज्या असणार आहेत त्या लक्षात ठेवा. मेडिकल सर्व्हिसेस ऑल मेडिकल सर्व्हिसेस आर एक्झम्प्टेड, बट ओनली ज्या, जसं आपण सांगितलं, ज्या लक्झरियसशी रिलेटेड आहेत त्या काय असणार आहेत तर टॅक्सेबल असणार आहे. तो काय सांगितले बघा इथे, हेल्थ केअर सर्व्हिसशी रिलेटेड आहे. Compute value of taxable services and goods and services tax from the following sum received by Nidan Diagnostic Center Limited. All amount are exclusively of goods and services tax. Tax rate may be assumed at 18%. म्हणजे अगेन 99% काय करणार आहोत आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन जसं सांगितलं की मेडिकल सर्व्हिसेस काय आहेत तर एक्झम्प्टेड आहेत. ठीक आहे, ओनली एक्सेप्शनल ज्या तुम्ही म्हणजे एखादी सर्जरी केली असेल पेशंटची, जी मेडिकल इमर्जन्सी बेसवरती केली असेल तर ती काय असणार आहे, नॉन टॅक्सेबल असेल. आणि एखादी सर्जरी जर तुम्ही तुमचं ब्युटी इन्क्रीज करण्यासाठी केली असेल तर काय असणार आहे, ते टॅक्सेबल असणार आहे. सो इट इज व्हेरी मायनर डिफरन्स हेल्थ केअर सर्व्हिसेस मध्ये. बाकी
सिम्पल आहे. सो फटाफट पुटअप करा. फर्स्ट आहे मेडिकल ट्रीटमेंट रिसिप्ट 10 लाख इन्क्लुडिंग ऑपरेशन, नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल किंवा एक्झम्पशन म्हटला तरी चालेल. नाही. सेकंड, नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. थर्ड, नॉन टॅक्सेबल. थर्ड ऑल्सो नॉन टॅक्सेबल. एक मिनिट हा. थर्ड काय आहे? रिसिप्ट डायग्नोस्टिक सेंटर 30 लाख, नॉन टॅक्सेबल. रिसिप्ट अकाउंट ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ पेशंट ₹1 लाख, नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबल. आणि फिफ्थ जे ट्रान्झॅक्शन आहे ते कशाचं आहे? कॉस्मेटिक सर्जरी टू इम्प्रूव्ह लुक. ओके, आपण आपला लुक इम्प्रूव्ह करण्यासाठी जेव्हा सर्जरी करेल तेव्हा ती असणार आहे टॅक्सेबल. सो लास्ट असणार आहे टॅक्सेबल 40 लाख. नॉन टॅक्सेबल फोर्थ. नादिरा लक्षात आलं का? नादिरा गेली? नादिरा? हा मॅडम. हा मॅडम. क्लियर. ओके. 40 टोटल. देन 9%, 9% कॅल्क्युलेट करा. 3,60,000. 3,60,000. Then again 9%, 3,60,000 and total 7,20,000. 7,20,000. ओके, क्लिअर. येस. हा, नेक्स्ट बघा काय आहे. कम्प्युट द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अँड गुड्स टॅक्स पेएबल मिस्टर रिषभ इफ ऑल अमाउंट आर एक्सक्लुसिव्ह ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. देन एक मिनिट. देन प्रॉफिट मेकिंग असेल, आपण काय सांगितलेलं आहे? टॅक्सेबल असणार टॅक्सेबल. आहे. ओके, सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन डेव्हलपमेंट अँड डिझाईन सॉफ्टवेअर. ओके, कशासाठी केलं आहे? प्रॉफिट मेकिंग साठी. सो असणार आहे टॅक्सेबल. अमाऊंट आहे 1 लाख. सेकंड, सेल प्री पॅकेज सॉफ्टवेअर विच इज पुट इज द इलेक्ट्रॉनिक स्टोरेज मीडिया 2 लाख, टॅक्सेबल. टॅक्सेबल. 2,00,000. 2 लाख. Then third transaction, Taxable. license use software given different client 3 lakh, taxable. Then next fourth, upgradation of software 4 lakh, taxable. म्हणजे याच्यामधले काय आहेत? सगळे टॅक्सेबल आहेत. ओके, वेगळं काय आहे ट्रान्झॅक्शन नाहीये, सगळेच टॅक्सेबल आहेत. चला पटापट मी पुटअप करून घेते बिकॉज इट इज ऑल प्रॉफिट मेकिंग ट्रान्झॅक्शन. देन ट्रान्झॅक्शन फिफ्थ, enhancement and implementation of software 5 lakh. Then transaction 6, programming of software 6 lakh. Then transaction 7, tailored made modification to the software and delivered on electronic storage media, taxable 7 lakh. Then point 8, advice consultancy of matter relating to software, advanced services 8 lakh. And last, on-site development of software, Taxable. taxable 9,00,000.
9 lakh. तिथे काही 45 पर्सेंट? lakh. 45 lakh. टोटल जीएसटी. देन 9%, 9% डिस्ट्रीब्यूट करा. आता काही मेन्शन केलेलं नाहीये, सो इंट्रास्टेट, ट्रीट ॲज अ इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन. 4,05,000. 4,05,000. 4,05,000. ओके. टोटल 8,10,000. 8,10,000. देन जीएसटी पेएबल. लास्ट एज्युकेशनल सर्व्हिसेस. ओके, जसं आपण सांगितलं बेसिक असेल तर नॉन टॅक्स असणार आहे, ॲडव्हान्सेस असेल तर थोडेसे टॅक्सेबल असणार आहेत. ओके. RSU ट्रेनर्स लिमिटेड, अ कमर्शियल ट्रेनिंग और कोचिंग सेंटर, प्रोव्हाइड द व्हेरियस सर्व्हिसेस ॲज फॉलोज. ओके. फर्स्ट आहे ट्रेनिंग इज अ recreational activities relating to culture. Okay, 1 lakh, it is the basic. So first असणार आहे नॉन टॅक्सेबल. Non-taxable. नील. कारण कॉलेजमध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड काय असतात, इट इज मॅन्डेटरी, त्या घेतल्या जातात, दॅट इज बाय नॉन टॅक्सेबल. देन सेकंड, रिसिप्ट फ्रॉम द रनिंग ट्रेनिंग सेंटर, देन हॉबी क्लासेस. ओके. सो हे पण काय असणार आहे, नॉन टॅक्सेबल आहे. कारण ह्या काय आहेत, करिक्युलरच्या अंडर ऍक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन काय करतं तर कंडक्ट करतं. इट इज मॅन्डेटरी ऍक्टिव्हिटी. देन थर्ड, ट्रेनिंग अँड कोचिंग इज अ डिफरंट गेम, नॉन टॅक्सेबल. आता इथे जे रूल आहेत ते एक्झम्पशन ॲज पर दी नोटिफिकेशन 12/2017 नुसार काय आहेत तर ह्या नॉन टॅक्सेबल आहेत. नील. देन फोर्थ, पोस्टल कोचिंग रिसिप्ट ₹4 लाख. आता हे असणार आहे पोस्टल कोचिंग ज्या आहेत त्या मात्र काही मॅन्डेटरी नसतात, हे असणार आहे टॅक्सेबल. अमाऊंट आहे 4 लाख. Okay. देन फिफ्थ, सर्व्हिस बाय वे प्रोव्हाइडिंग मिड डे मिल्स. मिड डे मिल्स सुद्धा काय असणार आहे तर Non-tax- मॅन्डेटरी असणार आहे, सो नॉन टॅक्सेबल. नीट. देन सिक्स, Taxable. हां, कोचिंग ऑफ स्टुडंट फॉर IIM एक्झाम. आता ह्या एक्स्ट्राच्या आहेत, इट इज मॅन्डेटरी नसतात. ह्या एक्स्ट्राच्या एक्झाम ज्या तुम्ही देता नाही त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला जे कोचिंग दिलं जातं हे असणार आहे टॅक्सेबल. अमाऊंट किती आहे, 6 8 8 lakh. लाख. देन 7, Taxable. टॅक्सेबल. प्लेसमेंट सर्व्हिसेस ₹7 लाख. सो प्लेसमेंट सुद्धा बेसिक मध्ये नाहीये तर ऍडव्हान्स मध्ये काय केल्या जातात, कन्सिडर केल्या जातात किंवा ऍडिशनल फॅसिलिटी मध्ये 7 लाख. अँड लास्ट, receipt from the fee charge of the conducting examination, non taxable. नील. टोटल करा. 19 lakh. 19 लाख. टोटल डिस्ट्रीब्युटर 9%, 9%. 4,71,000. एक मिनिट. 9%, 9%, 1,71,000. 1,71,000. टोटल 3,42,000.
3,42,000 GST payable. क्लिअर? येस. नादिरा लक्षात आलं का? मला वाटतं ह्या युनिटमध्ये फारसं काहीच नाही आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल. ठीक आहे, फक्त ट्रान्झॅक्शनचं कॉम्बिनेशन दिलं जाईल त्यावेळी मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बेसिक एक लॉजिक लक्षात ठेवायचं, कोणत्या गोष्टी बेसिक आहेत, कोणत्या गोष्टी लक्झरियसशी रिलेटेड आहेत किंवा ऍडव्हान्सशी रिलेटेड आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की ऍग्रिकल्चरलशी रिलेटेड सगळे ट्रान्झॅक्शन नॉन टॅक्सेबल असतील. मेडिकलचा पॉईंट आला तर मैडम मेडिकल. हा. मैडम एक एग्रीकल्चर का ट्रांजेक्शन है ना, तो हा. वो टैक्सेबल है इधर, लेकिन वो नॉन टैक्सेबल आना चाहिए ना। नाही. रेंटिंग ऑफ एग्रीकल्चरल वैकेंट नाही. लैंड नाही. फॉर रेयरिंग हॉर्सेस। नाही, आता ऍक्च्युली माहितीये का, रेअरिंग हॉर्स साठी आहे ना, तर आता हे हॉर्स रायडिंग वगैरे असतं ना, तर ते हे आपण ऍडव्हान्स मध्ये कन्सिडर करतो. जर तुम्ही ऍग्रिकल्चरलशी रिलेटेड बेसिक गोष्टी करत असाल ना, तर ते नॉन टॅक्सेबल असेल. ऍग्रिकल्चरल प्लॉट वरती तुम्ही जर ऍडव्हान्स लेवलला जर काही करत असाल तर मात्र ते टॅक्सेबल मध्ये कन्सिडर होतं. आणि लक्षात ठेवा, तिथे हॉर्स वाला जिथे जिथे पॉईंट येईल तो टॅक्सेबलच असणार आहे, कारण हॉर्स रायडिंग वगैरे काही असं दिलेलं असेल. वो हा, ते नॉन हे सॉरी टॅक्सेबल मध्ये येईल. टैक्सेबल। हा. क्लिअर? बाकी काही डाऊट आहे तुम्हाला ह्या युनिटमध्ये? कारण मंडे पासून मग काही वेगळ्या घेता येईल. नहीं समझे। हाँ नादिरा. समझा मैम। अच्छा, ओके, थँक्यू. देन